नारळ काढायला नारळ काढायला कसं काढायलाच बघा. नाईस जमलं इंग्लिश. ॲम्ब्युलन्स एक नंबर. तुझी माझी कंबर आहे. माझी कंबर. हाय चाल शेकी हाय चाल शेकी शेकी. हवी हवी आम्ही नारळाचं पाणी पिणार आता. हवी ओके बस बस ये खाली. स्टार्टर तर याला स्टार्टर कुठं आहे? स्टार्टर त्याशिवाय चालूच नाही काय गाडी. नमस्कार मंडळी, मी चाललोय आज रानात. आमचं शेत दाखवतो. तिथे शेतात की नाही नारळ काढाल्यात. खायला वनवाज आणल्यात तिथल्या माणसांनी. आता सुट्टी आहे, रविवार शनिवार. पोरं बी नारळ काढायला जातात. एक दोन काढत नाही, ऊस मात्रा करल्यात. म्हणून मग माणसाला बोलून घेतलंय. बघू मला बी येते का बघतो झाडावर चढायला. हेलो केम छो? अबे आ गया मैं हूँ खलनायक आ गया. खाना खाई नाही जरा नारळ काढालोय. ते आता गेला की नारळाला. होय मग हाय चाललंय निवांत हाय चाललंय बघ. हाय ना व्यवस्थित. हाय ते बैल दिला होय तुम्ही. हो हो नवीन घ्यायचं, नवीन खरेदी. ए असं नाही, एक काम करतोय. हो. माझ्या हातनं निसता मारायचं नाही. निसता वरलाच की नाही 2 किलोमीटर पुत्र थांबत नाही बा. पप्पाला सांग आंबा पडून घेऊया. 1.5 लाख रुपयाला 3-4 महिन्यात जाते. बघू घे आता. घरात आहेत 4 आहेत. हां बांधा एक दुसरीकडे दिला. नाही नाही ते आता घ्या. काय मी सांभाळतो. सांभाळायचा काय अडचण नाही. फक्त ते पाडक का घ्यायचं म्हणालो मी, कारण ती पैलवान आहे चांगला आणि मात्र व्हायला लोकांच्या दारात. मग त्याला तयार करायचं काम आमचं आहे की नाही. त्याच्यासाठी हां पप्पाला चर्चा कर. पप्पा आला नाही 8 दिवस झाले, इकडे दिसलाच नाही मला. नाही आज परवाशी आली की नारळ ताप दिलात की पोरं. नाही आमच्यातली कोण पोरं नाहीत. कुठल्या आहेत कोणाला काल परवाशी मला सांगाय नाही होय. मी 2 मिनिटात आमची माणसं लावतो तिथे. हां हां ओके ओके. हे हाय तिथलंच आहेत बघा. तिथे राहतात. आम्ही कवा नाही तर एकदा फोन केला की आमच्या रानात काय काय झाले बघा म्हणल्यावर लगेच बघतात काय झाले काय नाही सगळं सांगतात. ऊस लावलाय तिथे. गवारेडा आलाय म्हणून कळालं आम्हाला परवा दिवशी. आता काय माहित आलाय कुठं गेलाय. कुत्र कोण आलो बाई. हाड हाड पिसाळी ए खोळा बोडायचा हाड घे. ए अरे ऋषा कडव्या पिसाळे म्हणून सांगायला ते. आणि कसा आहे आपला दणका विषय. नारळ पुढं काढाल्यात आणि हो बैल माझा चंद्रिया. हो बैल माझा चंद्रिया. चंद्रिया जवळ या बागल घातले म्हणून हे आमचा चंद्रिया. एक काळ गाजवलेला बैलगाडीला डांबरी माळावर 9-10 किलोमीटर पळत होता. असा रम्य वातावरण. माझा लुक कसा दिसालाय भाऊ. व टापुरो बांधतो शेतकरी दिसतोय. माय दिस माय लुक व्हेरी व्हेरी नाईस. कमेंटमध्ये सांगा. नमस्कार नमस्कार. नारळ काढायला तुम्ही. तिने आज नारळा झाडं चढणार आहे. मी बी चढणार आहे. मला येते काय बघतो ना तर मी नारळ कमी मीच पडायचो दान करून. नारळ काढणं म्हणतो ऋषी. काय वाटते? भारी भारी एकदम. नारळ खाली वाकून काढायचं नाही. हे वर चढायचं की. अरे नारळ झाड खाली येईन की वजनाला माझ्या. झाड पडलं तर पडलं. हे तर माझ्या कायम ऋषीचा सक्का भाऊ. ह्याच्यावर टपलेलंच आहे. काय कुठे काय पडतोय काय उडतोय याला तेवढंच पाहिजे आहे. झाडा चालू का काढले घ्यायचा दुसऱ्या झाडाला. दुसऱ्या झाडाला होय. मलाच वेळ झाला वाटतं. मग पुढल्या झाडाला देऊ की. आणि किती झाड आहेत?
तिकडे बघ 26 आहेत. किती 26 किती झाडात काढली नारळ? हे माझा सक्का काढल्या. भाऊ 2 काढल्या 2 माय आता माय ए, इथं पोतं. माय दिस माय ब्रो आता पोतं भरले गवतात पाडल्यावर लागत नाही म्हणून ऐकलेलं. नको रे नाही रे अरे माय स्वीट हार्ट ओके माय जान आणि हो इकडे 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 पळू नको इकडे पाडतील बिडतील पाडून बिडू नको. दिस इज द माय सेकंड ब्रो क्युटी बॉय नाही गर्ल नाही बॉय काल बघितलं मी ते मोकळा झालेला. बाबा कसं चाललं बघा कसा विषय गोल नारळ काढायला कसं चालायला बघा डोळे फिरलेला दाखवतो. ए बाबा थांबा अगं बाई मला मग पाणी प्यायचं ना काढा की पाणी पिल्यानं चांगलं असते जरा कवळा काढा. झालं हे गांजन माहिती चावलेलं इथं कुठं होते ना काढणे मासा? हो तिकडं पुढे नारळ उचला गेलो खोया चावल्या खतरनाक. भाऊ कसं चालल्यात अहो गांधी मेसेज काटा काढलास काय काढलो कसं काढलास निघाला बघू की दाखव की निघालाय, हा. आता रांडाच्या दाखव की हे असं काळजी करताना पोरं निघाला नालायक. सोडा काळजी आता राहिलेच नाहीत दिवस सोडा. माणूस पण तसा पाहिजे रे, काळजी करणारा. वरनं पडला नारळ आणि फुटला. हे बा भर चल जरा येळा द्यावा ए भरा की त्याने काढतात की ब्लॉक करायला गोळा करते जरा गोळा करते करावं. कर की तू काम करताना काय काय काम करताना करा. काम करते दाखवायला नको काय ना जरा हे काम करतो मी नाईस जमलं इंग्लिश कसं आहे माफ काढायला. हा कसा विषय आहे माहिती आहे का ह्यो नारळाचं पाणी बघा टमटमीत भरलंय गच जरा पितो बसून उभारून पिल्यावर पोटात दुखतंय म्हणा. नारळाचं पाणी पिलं पाहिजे. अमृत पिले का होतं नारळाचं पाणी. काय करता नारळ सोडून देतो की पाणी पिणार आहे तुम्ही पिता आहे मला आज कळालं. हवऱ्या भावासंग आल्यावर काय मिळत नाही, पण भावाच्या भावासंग आल्यावर मिळते सगळं. बरकडेच्या काम करेल झालं ह्याच्या मायला कोकोनट पिऊन नारळाचं पाणी कैसे कैसे आदमी राहते रे बाबा. कोकोनट पिऊन नारळाचं पाणी. वा वा दिस इज द माय पॉइंट. ऐक आणि अशा तऱ्हेने हा येस कमान यस त्याच्या मिशन सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो. हा ॲम्ब्युलन्स कपाल एवढ्या कष्टानं काढलो मग ह्यात कायच नाही आहे. मनमन घातलास काय लिहिल्या फुगत नाही मी असं नॅचरल बॉडी आहे असं दाखवा लागतं असं आता फोडलोय दाखवलं तुम्हाला. एक स्पेशल रॅम्प वॉक होऊन जाऊ दे. नारळ फोडून रॅम्प वॉक कष्टाला पर्याय नाही आणि यशाला पायरी नाही असं काय तर आहे ना ते वाक्य. त्याच्यावर काय म्हणजे हे काय सगळं आंबटच बोलतो. लहान भाऊ असं म्हटल्याबद्दल काय वाटतंय? आता काय बोलायचं ह्याला जब फातई समथिंग काकाश्री हे आमचे काका नारळ काढाय म्हणजे बघा आले नारळ कसं कसं काढतात पोरं काय करतात. कामाची आहेत काय बघायला पाहिजे. जो काम करते ना हा, कामाला आहे ते बघायला पाहिजे नको. खरं खरं सांगा उगाच काय तर किती काम करते हे बी बघायला पाहिजे. हा, नंतर काय असेल ते बघू. आईला जे ते टोमणच मारलं मला एवढं काम करून घाम घाम हा सुद्धा काय उपयोग नाही. किती कष्ट करायचं माणसानं. आता काय करायला तर इथं
आता काय करता कर सांग एक डान्स करायला तर चांगला मी करतो थांबा जरा डान्स डान्स करणार आहे बघा सगळे चल भावा सिटीत एक नंबर तुझी माझी कंबर आहे माझी कंबर हाय चाल शेकी हाय चाल शेकी पॉइंट सबस्क्राईब करा एवढा आमच्या युट्यूब चॅनलला आणि लाईक करा कमेंट करा काला चष्मा हा एक काला चष्मा एक काला 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 काळाचा काय बघतो थांबा पहिला काला काला चष्मा जजता जजता है मेरे कुकड़े पे एक काला कशा पे? चष्मा कशा पे जुगड़े में काय काला चष्मा जुगड़े में जुगड़े काला काय गोरे मुकडे पे जुगडे में आणि मुगडे में म्हण कुठला कुठला जचता है गोरे मुकडे पे एक काला चष्मा एक काला 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 चष्मा एक कुठला काला चष्मा जजता है. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका पैलवान. आजचा ब्लॉग मध्ये तुमचं सहर्षे स्वागत आहे. आजचा ब्लॉग म्हणजे शेतात आलोय आम्ही आणि नारळ काढायला. ही बारकी पोरं नारळ काढायला दगड मारून शेत भरलं आमचं दगडानं. त्यामुळं आज नारळ काढायला आलोय आम्ही. हे नारळ काढायला आलोय आणि ते नारळ बघा ते माणूस चढले. मी बी आता बघू ट्राय मारतो, चढा येते का बघतो. नाहीतर मी चढल्यावर झाड वाकायचं आणि असा फुटबॉल गेला का हवी 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 नारळाचं पाणी पिणार हवी 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 आम्ही नारळाचं पाणी पिणार आता हवी. असं हे कापसाचं झाड, हे कापूस आहे. हे नाही, हे कापूस आहे. हे कापूस आहे. हवी 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 हवीचा गावल काढतो. पाऊस आला ढीग मला. हे सीताफळ हबीला दिसणं झाली. लॉकडाऊन नंतर हे रान आम्ही खरेदी केलेलं आहे नवीन. इथं सगळी सोय आहे. संडास बाथरूम, राहायला 3 खोल्या येतात घनघणीत. किल्ली कुठे गेली? किल्ली गेल्यावर घरातल्याने मागणं उघडू नाही उघडू. सगळं मुंगळच भरण्यात घरात जायचं म्हणलं काय तर असायचं नाही धरायचं. हे रान बी त्यांचंच होतं काय? लेखाकडे राहत असतील इथं का नाही? राहत होती तिथं, कंटिन्यू राहत होती. तर बघायला लागतो. असं 3 खोल्या येतात. असं चांगलं असं. आता जरा राहायला यायचं इथं उन्हाळ्यातच. पावसाळ्यात जरा पाणी येते कवा. म्हणजे शेत 2019ला आलं तर. शेत आणि घर त्यांचंच होतं काय? हां, शेत घर इथं राहायला होती तिने. इथं सगळी झाडं आहेत. इथं ऑल सोल सगळी झाडं आहेत. म्हणजे आपलं फळ खायचं काय असणार ते सगळं आहे. हे जांभूळ, हे शेवगा, हे काय म्हणतात, हां याला चिकू सीताफळ, रामफळ इथं आहे. आणि तसली ती काय म्हणतात त्याला, काळी द्राक्ष. पाऊस आला. चिंब पावसानं झालं आता हिरी थोडी मारा. हे आवळ्यात झाड बघा. आवळं खायचे तुम्हाला 2-4. बस ये खाली. हाय तुझ्या हातावरच आहे आवळा. यो अवदेव त्या साईडला. हा तिथं वर बघ, डाव्या हातावर बघ. नुसतं हात वर कर. हा बघ तिथंच. तिथंच आहे, फक्त हात वर कर एकदाच. एकदा हात वर कर. जरा हा बघ दिवस दिसला का नाही तुला? दिसला. हा दुसरा सोडून काय पडू काय. थांपी मोडलाच घे, त्याला लागलेलं आवडलं. हा बघ वाढ. ये होई ना बात. मिशन सक्सेसफुल विथ एक थांपी. हे थांबी मोडली. मिशन सक्सेसफुल. एक थांपी मोडलेली आहे. पाऊस कसला आला मागे. हा मॅम मला धुल केल्याने अधिक केलंच पाहिजे. केल्याशिवाय होतं सगळं. असला पाऊस पडालाय, तसल्याच घाम आला मला. माणसानं पाऊस पडाला 1 नंबर वातावरण झाले.
जमण्याला झाडा चढून पडलो असतो तर खाली जमीन हल्ली असते माझ्यामुळं. वल्ला महिना व्हायला पावसाळ्यात वाळा महिना व्हायला नको. हाड घे मगाशी पिसळायला चावलं कुठे भागाला तरी गवाऱ्याला आलाय म्हणलं कसं करायला म्हणजे काय हाय अजून इथनं गेलाय खाल ना परत इथनं कवा आलता 2 दिवस झालं. हे अजून आहे इकडं आमच्या खाल्ल्या शेतात आहे. ते व्हिडिओ बघितलो आम्ही. व्हिडिओ व्हायरल झाला गवारडा गल्लीतनं पळालता. आमच्या शेतात नेऊन गेलाय. गल्लीतनं पळालता हो गवारडा. 12 वाजता होता परवा काल रात्री. अर्जुन नगरला कोण सांगितले काय गौऱ्या गेलाच नाही गौर कापाला. चेष्टा नाही गौऱ्याला यायचं म्हणजे. अरे ते कुठेतरी मिरज साईडला कुठेतरी होता म्हणत हो, त्यानंतर इकडे दिसला. शिरोळ तालुक्यात शिरोळमध्ये होता. आता इकडे आलाय पळत दान इचलकरंजीला दर्शन द्यायला. भिंतच पाडते ती एवढं ताकद आहे त्याला. ताकद आहे सगळा जोर. गवारडा ताकदले असतात. आल्यावर घरात जायचं पाहिजे. एका दणक्यात सगळं वाटत लावते ती. इस्कुट नाही गवताचं नुसतं शेंडच मारले. शिलकी वैर नाही तेवढी खायला ती. शिलकी खाल्ले वैर आपल्या दुसऱ्या नावावर खाल्ले. नाही तिकडं काय नाही. गणपती मंदिर कशी तिकडं परवाशी उसात घुसलेला नाही इकडेच आहे ते वर इकडे. वर जाय ते. इकडले आपल्या नावावर आहे काय त्या दिवशी नाही गेलं त्या दिवशी. मी परवा व्हिडिओ बघितलेलो कोणी त्यात गल्लीत पळालता रेडा. गल्लीत त्या ह्याच्यात ना अपार्टमेंट मधनं. रुटीन हे करायला लागतं. जनावर आहेत आपली. मी पुढल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवतो. त्याला टपरू बांधतो. किती मोठा माणूस झाला की त्याला गर्व नसावा माणसाला. ॲटिट्यूड नको, मीपणा नको. गॉगल काढतो आता बास गॉगलची नाटकं. नाहीतर पायतान तुटपुत्र मार खायची पाळीन मला. लाईफ किती बी चांगली चेंज होते पण कसं आहे शेतकऱ्याच्या पोराला काम हे करायचं लागतं. कारण जनावर असल्यावर वैरण तर टाका पाहिजे नाहीतर मीठ लावून पाडायला पाहिजे त्यांच्या आडवं. ती बी खातील का नाही माहित नाही. ते खातील का नाही माहित नाही काय. ते बी खातील का नाही त्याचा काय भरोसा नाही. पण त्यात हे तिकडं दुसरे रानं आहे आपलं. तिथं 1.5 एकर असलं गवतच आहे नुसता. ते आणायला जायला लागते. हे दोन्ही मिक्स करून वैरण टाकायचं कुट्टी करून. बैल आहेत, जनावर आहेत, गायरा आहेत आपली. दररोज एकदा दिवसात नाही एकदा यायला लागते. सकाळी उठलं की काम ते पहिला. आता इथनं पुढं यूट्यूब कंटिन्यूच करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतात सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बी करा. कसा वाटतो व्हिडिओ ते नक्की. मी तुमच्यावर आशा म्हणजे एक आशे सुवस बसतो मी की लाईक करचिला, कमेंट करचिला. ते तेवढं करा कारण माझ्या मनाला भारी वाटतं आहे. बाकीचं कोण व्हिडिओ करणार आहेत त्यांना बी जरा बरं वाटतं. करणाऱ्याला पुढं प्रोत्साहन मिळतं. आणि असंच व्हिडिओ बघत जावा आणि अशीच कमेंट करत जावा. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा नक्की. नमस्कार. नमस्कार कोयता अडवाला.